नमस्कार मित्रांनो, मी आपला होस्ट संतोष उले. तर आजला आपण आलो आहोत वडू या ठिकाणी, ज्या ठिकाणी की छत्रपती संभाजी महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी आलेलं आहे. आपण आता गेटवरतीच उभे आहे. समोर जर पाहिलं तर हे नवीन स्वरूपातील बांधकाम आहे. इथनं आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. आणि आज आपल्याबरोबर शशिकांत थिटे आत्यांचा मुलगा आहे. गेटच्या आतमध्ये आलो ना, इथे एंट्री करायची. मात्र आतमध्ये येणार असाल तर ह्या जागेचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. तुम्ही शॉर्ट्स घालून इथे येऊ शकत नाही. पूर्ण कपड्यांनीशी या. आतमध्ये जर आलं ना तर समोर आपल्याला पूर्णाकृती पुतळा छत्रपतींचा दिसतो इथे. आणि या बाजूस छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि पलीकडल्या साईडला आहे ती कवी कलश यांची समाधी. तर आपण पहिलं पूर्णाकृती पुतळ्याचं दर्शन घेऊ, नंतर समाधीच्या ठिकाणी जाऊया. राज मुजरा स्वीकार करा. समोरील बाजूला जर पाहिलं तर इथं छत्रपतींनी लिहिलेला जो पत्र आहे, जे की आजला राजस्थानच्या जयपूर वस्तू संग्रहालयात पाहायला भेटतं, ते या ठिकाणी आहे. आणि या बाजूस या ठिकाणी शाहीर योगेश यांनी 1988 साली जे काव्य लिहिलं होतं ते काव्य या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. समोरील पूर्णाकृती पुतळ्याकडनं इकडे जर आलो ना तर ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना जी समाधी आहे ती या ठिकाणी आहे. तर छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्यावर त्यांच्या पश्चात दिल्लीला असलेला औरंगजेब हा दख्खनवर चालून आला. प्रथम त्याने पहिल्या 3 वर्षामध्ये आदिलशाही, कुतुबशाही यांचा संपूर्ण पराभव केला आणि आता मराठ्यांचा पराभव करून पूर्ण हिंदुस्थानावरती मोगली साम्राज्य स्थापन करायचं त्यांनी ठरवलं. या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी सिद्धी आणि पोर्तुगीज देखील स्वराज्यावरती चालून येऊ लागले. अशा ह्या चौबाजूंनी होणाऱ्या आक्रमणांना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या तलवारीचे पाणी पाजले. पुढे स्वकीयांच्या दगाबाजीमुळे संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली. त्यानंतर 40 दिवस त्यांचे आतुनात हाल करण्यात आले. त्यांना आमिष दाखवण्यात आली की तुम्ही धर्मांतर करा, परंतु ह्या सर्व गोष्टीला महाराज बदले नाहीत. अखेर 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी या ठिकाणी समाधी आणि वृंदावन बांधले. जी आपण पाहतोय ही समोर ही समाधी आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आयुष्यामध्ये मित्र कसा असावा याचं जातीवंत उदाहरण म्हणजे कवी कलश. या कवी कलशांची ही या ठिकाणी आहे ही समाधी. या वडू ठिकाणाला आपण भेट देण्यासाठी आलो होतो, जो की धर्मनिष्ठ आमचा राजा छत्रपती छोटे छत्रपती यांना यांच्या ज्या स्मृतीस्थळात आपण भेट देण्यात आलो होतो. तर पाहूया आतमध्ये काय पाहायला भेटतं आपल्याला ते.
आतमध्ये जर आलं तर छोटेखानी संग्रहालय आहे की ज्या ठिकाणी संभाजी महाराजांबद्दल सर्व काही माहिती इथे भेटते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फोटोच्या खाली त्या फोटोबद्दल असणारी माहिती आपल्याला इथे भेटते. या ठिकाणी हा जो फोटो आहे तो 1950 सालचा आहे, जे की छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला ती, आणि ती रक्षा आहे त्याची आणि अस्थी आहेत. वडू येथे जी छोटीशी वृंदावन सापडलं होतं ते इथे हे 1934 साली. समोर जे दिसतं ते आपल्याला त्या काळची हत्यारं होते ती आहेत. कट्यारे, बाण आहेत, छोटी धनुष्य बाण देखील आहे या ठिकाणी पाहायला भेटतं. या ठिकाणी तलवार भेटते पाहायला आपल्याला. दांडपट्टा देखील आहे, भाला देखील आहे, ढाल आहे. ज्या आमच्या राजाने वयाच्या 22व्या वर्षी पहिली लढाई आणि 32व्या वर्षी शेवटची लढाई, ह्या 9 वर्षाच्या लढाईमध्ये एक देखील लढाई जो राजा आमचा हरला नाही त्या राजाचे हे स्मारक आहे. या ठिकाणी छोटा हॉल बनवलेला आहे आणि हॉलमध्ये बऱ्यापैकी सुंदर अशा फ्रेम महाराजांच्या लावण्यात आल्या. त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी चित्रित झाल्या तिथे.